स्वतः जर कष्ट केले, कर्तव्य बुद्धीने केले, कल्पकतेने केले आणि कौशल्याने जर काम केलं, सद्गुरूंनी 4 गोष्टी सांगितल्या पहिल्यांदा, आणि हे जर तुम्ही केलं तर तुम्ही मोठे होऊ शकता. आणि मग पुढल्या गोष्टी सांगितल्या, करुणा, कौतुक आणि कृतज्ञता. म्हणजे हे जे 7 क सांगितलेत, हे 7 क म्हणजे उत्कर्षाच्या पायऱ्या आहेत. या सर्वांसाठी लागू आहे, वरच्या लेवलच्या लोकांना पण लागू आहेत आणि खालच्या लेवलला पण लागू आहे. म्हणून थोडक्यात काय की पैसा हा प्रामाणिकपणे मिळवण्यासाठी दुसरा कोणी चॉईस नाही आपल्याकडे. पैसा हा प्रामाणिकपणेच मिळवायला पाहिजे, कारण तुम्ही जर तो प्रामाणिकपणे मिळवला नाही तर त्याला पाय फुटतात. लक्षात ठेवायचे, पाय फुटतात आणि तो पैसा तुमच्याकडनं जातोच. जातो म्हणजे जातोच, लक्षात ठेवायचं. तुम्ही जो वाईट मार्गाने मिळवलेला पैसा तुमच्याकडे राहत नाही, राहू शकत नाही. म्हणून तुम्हाला जरा तेवढ्यापुरती बरं वाटेल, अरे मिळाला एवढा पैसा, हा हा हा, पण त्या पैशामुळे मुलं बिघडतील. जातो कसा, मुलांच्या थ्रू जातो, किंवा दारूचं व्यसन लागतं, कुठलीही व्यसनं लागू शकतात आणि मग हे पैशाला पाय फुटतात आणि पैसे निघून जातात. म्हणून सद्गुरूंनी सांगितलं की तुम्हाला जर सुखसोयी पाहिजे असतील तर तुम्हाला कष्ट करून पैसा कमवला पाहिजे, प्रामाणिकपणेच कमवला पाहिजे आणि विधायक कामांनीच कमवला पाहिजे. आणि हे सगळं कमवताना फॅमिली बॅलन्स हा खूप महत्त्वाचा मी मुद्दा मागच्या वेळेस सांगितला. त्याच्यामध्ये मी एक वाक्य सांगितलं, तुम्ही विसरलं असेल तर परत सांगतो, कारण ते महत्त्वाचं आहे. आपलं प्रायोरिटीज ह्या वेगळ्या असतात आणि वेळ देणं हे वेगळं असतं. आता माझ्या दृष्टीने प्रायोरिटी जरी हेल्थ पहिली असली, मग फॅमिली असली आणि मग ऑफिस असलं किंवा काम आपलं, तरीसुद्धा वेळ जास्त कामाला द्यायला लागतो, त्याच्यापेक्षा थोडासा वेळ फॅमिलीला द्यायला लागतो आणि थोडा वेळ हेल्थला द्यायला लागतो. हेल्थ चांगली म्हणजे संपूर्ण दिवस हिकअप काढत बसायला नाही आपल्याला, नाही तर हेल्थ चांगली पाहिजे म्हणून संबंध व्यायाम करतोय, नाही चालणार. व्यायाम अर्धा किंवा 1 तास, त्याच्यापुढे व्यायाम नाही. घरी आई नवरा बायकोला वेळ द्यायचा म्हणजे संबंध घरी पडून नाही राहायचं. आठवड्यातनं एखाद दिवशी 2 दिवस घरच्या लोकांना द्यायचं, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. आणि मॅक्झिमम वेळ कामासाठी दिला पाहिजे, जरी प्रायोरिटी 3rd असली तरी, बरोबर की नाही. म्हणून कामासाठी वेळ जास्त द्यायला लागतो आणि फॅमिलीसाठी कमी आणि हेल्थसाठी कमी. पण कमी म्हणजे हे नाही, त्याच्यातनं तुम्हाला त्याच्यातनं घरी बॅलन्स सांभाळला पाहिजे.